आम्ही प्रार्थना करतो की आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये या मंडळीचा संपूर्ण ताबा घेऊ दे बाप्पा. या मंडळीला तुझी गरज आहे प्रभू. या मंडळीला तुझी गरज आहे माझ्या देव बाप्पा. तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याला भरून जाऊ दे प्रभू परमेश्वरा. तुझी उपस्थिती पुन्हा एकदा या मंडळीमध्ये येऊ दे. तुझं राज्य येऊ दे प्रभू. तुझं राज्य येऊ दे माझ्या देव बाप्पा. आम्ही विनंती करत आहोत. आम्ही प्रार्थना करत आहोत. कारण तूच आहे जो वातावरण बदलतो. तूच आहे जो महिमा घेऊन येतो. तूच आहे जो चमत्कार करतो. तुझी उपस्थिती पाहिजे. तुझी गरज आहे आम्हाला. तुझी गरज आहे प्रभू आम्हाला. तुझ्या विना आम्ही काय नाही. तुझ्याशिवाय आम्ही काय नाही. आम्ही आमचं अस्तित्व संपवतो. आमचं लीडरशिप आम्ही कॅन्सल करतो आणि येशूला आम्ही आमच्या जीवनामध्ये स्थान देतो. पवित्र आत्म्याला आमच्या मंडळीमध्ये आम्ही स्थान देतो. आपलं ट्रेडिशन आम्ही बांधतो येशूच्या नावामध्ये. तुझ्या आत्म्याला मोकळी कर. आमच्या जीवनामध्ये तुझ्या आत्म्याला आम्ही मोकळी देतो. आमच्या चर्चमध्ये तुझ्या आत्म्याला आम्ही मोकळी देतो. आमच्या जीवनामध्ये तुझ्या आत्म्याला आम्ही मोकळी देतो. कारण जिथं तू आहेस तिथं मोकळी आहे. जिथं तू आहेस तिथं मोकळी आहे प्रभू. मोकळी आम्हाला हवी. सुटका आम्हाला हवी आहे. तो चमत्कार आम्हाला हवा आहे प्रभू. आमचा अधिकार आहे त्या चमत्कारावर. आमचा अधिकार आहे त्या सुटकेवर. आमचा अधिकार आहे आशीर्वादावर. आमचा अधिकार आहे देवावर. कारण तूच आम्हाला अधिकार दिलाय. तू आम्हाला तुझे पुत्र होण्याचा अधिकार दिलाय. तू आम्हाला आबा बाबा म्हणून हाक मारण्याची संधी दिली आहे. तू आम्हाला तुझ्या आत्म्याशी जोडले. तुझ्या ब्लड लाईन आम्ही आहोत प्रभू. कुठली शक्ती आमच्यावर चालणार नाही. त्या जगाचा अधिकारच आमच्यावर चालणार नाही देवा. आम्ही विजयी आहोत. आम्ही विजयी आहोत. आम्ही विजयी आहोत. आम्ही समर्पण करतो तुला. आम्ही समर्पण करतो आमच्या जीवनाचं, आमच्या आत्म्याचं, आमच्या शरीराचं तुझ्या हातात. आम्हाला मदत कर. आम्हाला पोहोचव येशूपर्यंत. आम्हाला पोहोचव पित्यापर्यंत. तो पडदा तू फाडलायस वरपासून खालपर्यंत. आता आम्हाला कुणाची गरज नाही आत एंट्री करण्यासाठी. कारण तू आम्हाला आकर्षून घेतोय. आम्ही तुझी प्रजा आहोत. आम्ही तुझी लेकरं आहोत. आम्ही तुझ्या आहोत प्रभू. तुझ्यापासून आम्हाला कुठली शक्ती, कुठली छंद, आजार, दुखणं, व्याधी, क्लेश विभक्त नाही करू शकत. तू आमचा वाटाडी आहे. तू आमचा देव आहे. तू आम्हाला पोहोचवणारा परमेश्वर आहे. तू आम्हाला घेऊन जाणारा देव आहे. तू निश्चित आम्हाला पलीकडे घेणार. तू निश्चित आमच्या जीवनामध्ये काम करणार. तू निश्चित आम्हाला बल करणार. तू निश्चित आम्हाला संपन्न करणार. निश्चित आम्ही श्रीमंत आहोत. वचन सांगतं की गरीब आहे म्हणे की मी श्रीमंत आहे. आणि अशिक्त ही म्हणे की मी बलवान आहे. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनांबद्दल. ओ तुझ्या आत्म्याबद्दल दे बाबा. आम्ही तुझं गौरव करतो. महिमामय परमेश्वर, सामर्थी देव आहे. तुझ्या लेकरांना देव बाबा तू एक घट करून त्यांना अन्न आणि पाणी देणारा देव आहे. तू त्यांना अन्नाचं नाही सोडलं. तू त्यांचा खैवारी पिता आहेस. तू त्यांचा सांत्वनदार आहेस. तू त्यांचा खरा बाप. तू त्यांचा खरा याजक. तू त्यांचा खरा संदेशता. तू त्यांचा खरा प्रॉफेट. तू त्यांचा पास्टर. तू आमचे सगळे रोल निभावणारा देव आहे. आम्ही कुणाकडे जाणार. सगळी जीवनाची वचनं तुझ्याकडे. जीवनाचं पाणी तुझ्याकडे. जीवनाची भाकर तुझ्याकडे. सामर्थ्य तुझ्याकडे. सुटका तुझ्यामध्ये. शांती पण तूच देतोस. मी तुला धन्यवाद. मी काय देणार प्रभू. मी तुझा गौरव करते. मी तुझ्या नावाला उंचावतो. आजचा दिवस तुझ्या मेजामध्ये हात घालण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरवत आहेस. आणि ही संधी आणि देवबाबा ही अपार. पुन्हा एकदा आम्ही यावेळेस प्रभुदेवा तुझ्या सामर्थ्य गौरवी चरणाजवळ येतो आणि ज्या गोष्टी प्रभुदेवा तू आम्हाला ह्या ठिकाणी सांगितल्यास प्रभुदेवा त्यानुसार प्रभुदेवा आम्ही आमच्या जीवनात, आम्ही आमच्या अंतःकरणात, आमच्या मुखाने कबूल करतो प्रभुदेवा की तू आमच्याशी बोलणार आहेस तुझ्या वचनातून. आणि त्या गोष्टी आम्ही होय आणि आमेन मध्ये स्वीकारतो प्रभुदेवा. आणि आम्ही हे स्वीकारतो की तुझ्यापासून धन आणि गौरव प्राप्त होतो. आम्ही हे स्वीकारतो की शांती दाता तू आहेस प्रभुदेवा.
आम्ही हे स्वीकारतो प्रभू देवा की तू प्रभू देवा आमचं गौरव प्रकट करणार आहे. आम्ही हे स्वीकारतो की प्रभू देवा तुझ्यापासूनच प्रभू देवा आमच्या जीवनामध्ये अद्भुत अशा प्रकारच्या गोष्टी होतात प्रभू. आणि येशूच्या नावात प्रभू देवा त्या गोष्टी आज आम्ही पाहणार आहोत. आमचं जीवन आज तुझ्या गौरवी हातात आम्ही सोपवतो. इथं आलेला प्रत्येक व्यक्ती प्रभू देवा रिकामा जाणार नाही. ज्या आशेने ज्या अपेक्षेने ते आले त्या येशूच्या नावात त्यांना त्या प्राप्त होणार आहेत. जाते वेळेस प्रभू देवा त्यांच्या जवळ आनंद, शांती, समाधान आणि प्रभू देवा त्यांच्या प्रार्थनांची उत्तर असतील प्रभू देवा. जे प्रभू विचार करून ते आले त्या विचारामध्ये प्रभू देवा तू तुझ्या सामर्थ्यानं गौरवानं प्रभू देवा तुझी वचनं टाक प्रभू देवा आणि अद्भुत रीतीने प्रभू त्यांचं जीवन तुझ्या गौरवानं भरून जावं प्रभू. आमची प्रार्थना प्रभू तू ऐकतेस. धन्यवाद येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐकते. आमेन. बसूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कंपॅरेटिव्ह संदेश पाहत आहोत आणि आज जे वचन आपण पाहणार आहोत माझ्याबरोबर काढा. मत्तेचं शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. मत्ते 25 आणि त्याचं 31 पासून 33 पर्यंत मी वाचतो तुमच्यासाठी. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसहित येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजस्थानावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यास एकमेकांपासून वेगळे करेल आणि मेंढरास तो आपल्या उजवीकडे व शेरडास डावीकडे ठेवील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यशकेलाचं पुस्तक याचा 34वा अध्याय. यशकेल 34 ते पण वाचूया. त्याच्यानंतर मग आपण पुढे जाऊ. त्याचं 17वं वचन. प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या कळपा तुमचे असे होईल मी मेंढरांच्या मध्ये आणि येडक्या बोकडामध्ये निवाडा करीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मत्तेमध्ये पुन्हा एकदा मत्तेमध्ये या आणि ते वचन वाचण्यासाठी आपण तिथे गेलो होतो. प्रेज द लॉर्ड. दोन व्यक्ती किंवा दोन प्राणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. मी प्राण्यांच्या विषयी तुम्हाला सांगत आहे. कुठल्याही पर्टिक्युलर प्राण्यांना आपल्याला नावं ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी नाही किंवा त्यांना त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी नाही. जसं मी कावळा कबुतराविषयी सांगितलं होतं. बायबलमध्ये पुष्कळ प्राणी पक्ष्यांचा उल्लेख आहे. जसं कावळ्याचा आहे, कबुतराचा आहे, त्याच्यानंतर गाढवाचा उल्लेख आहे बायबलमध्ये, घोड्याचा उल्लेख आहे, उंटाचा उल्लेख आहे बायबलमध्ये, त्यानंतर बैलाचा उल्लेख आहे बायबलमध्ये. त्याच प्रकारे या ठिकाणी शेरडांचा उल्लेख आहे, मेंढरांचा उल्लेख आहे बायबलमध्ये, सापाचा उल्लेख आहे बायबलमध्ये. अशा बऱ्याच प्राण्यांचा उल्लेख तुम्हाला आढळेल आणि ह्या सगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. आणि जशा प्रकारे यशयाच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात आपल्याला सांगतं की गाढव आणि बैल आपल्या मालकाचं ठाण ओळखतं पण माझे लोक ओळखत नाही. म्हणजे देवाने बैलाचं आणि गाढवाचं उदाहरण यासाठी दिलं की वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण देऊन देव काय करत आहे, शिकवत आहे. आणि मेंढरांचं आणि शेरडांचं उदाहरण देऊन सुद्धा देव आपला तुम्हाला मला काय करणार आहे या ठिकाणी शिकवणार आहे. जशा प्रकारे कावळा आणि कबुतराचं उदाहरण घेऊन आपण काही गोष्टी शिकलो होतो. आणि कबुतराचा स्वभाव जो आहे तो तुमच्या आणि माझ्यामध्ये असावा अशी देवबापाची इच्छा आहे. आणि आता या ठिकाणी आपण मेंढराचं आणि शेरडाचं उदाहरण पाहत आहोत आणि दोघांच्या कडून सुद्धा आपण काही गोष्टी शिकतोय. बायबल आपल्याला मेंढरू व्हायला शिकवतं, शेरडी किंवा शेळी व्हायला शिकवत नाही. हालेलुया. शेळी आणि मेंढराच्या मध्ये काय आहे, फरक आहे. शेळी आणि मेंढरामध्ये काय आहे, बराचसाच फरक आहे. बऱ्याचशाच गोष्टीमध्ये ते वेगवेगळा त्यांचा स्वभाव आहे. आणि मी तुम्हाला सांगेन, मी काही शेतकरी नाही, मी काही प्राण्यांचा तज्ञ नाही, पण जे काही मला प्रभूने शिकवलंय, जे काही सांगितलं बायबलमध्ये ज्याचा उल्लेख आहे त्या गोष्टी सुद्धा आपण बायबलशी मॅच करून किंवा त्याच्याशी जोडून मी तुम्हाला सांगणार आहे. पण जशा प्रकारे कबूतर आणि कावळ्यामध्ये आपण भेद पाहिला होता तशा प्रकारचा भेद आपण या ठिकाणी सुद्धा पाहू. ज्याला आपण शेळी म्हणतो त्याला काही काही ठिकाणी बायबलमध्ये लांडगा सुद्धा म्हटलेलं आहे किंवा लांडग्याच्या वेशाने सुद्धा म्हणण्यात आलेला आहे. पण आपण मात्र शेळी आणि मेंढरू याच्यातला फरक मात्र प्रामुख्यानं पाहणार आहोत. आणि मी तुम्हाला सांगत असताना या गोष्टी लिहून ठेवा, त्याच्यावर अभ्यास करा, तशाच आहेत की नाही याचा तपास करा. आणि तपास करण्याद्वारे काय होईल बरं, तुम्ही अधिक परिपक्व व्हा, अधिक मजबूत व्हाल आत्म्यामध्ये, अधिक तुमच्या आत्म्याला जड अन्न चालेल, अधिक तुमचा आत्मा
मजबूत होईल, जेणेकरून तुम्ही वचनामध्ये मुळावलेले असाल, मजबूत असाल, बायबल वाचाल त्यामुळं, आणि त्याच्यानंतर बायबलचा अभ्यासक म्हणाल तुम्ही. बायबल वाचल्यानंतर जो बायबल वाचतो किमान अभ्यासासाठी सुद्धा त्याच्याशी सुद्धा देव बोलतो. प्रेज द लॉर्ड. जो बायबल अभ्यासासाठी वाचतो आणि जो बायबल आपल्या जीवनामध्ये काहीतरी असं वाटतं की ठीक आहे पास्टरने सांगितलं ते खरं आहे की नाही आपण तपासू, त्यासाठी जरी तुम्ही वाचलं तरी सुद्धा आत्मा तुमच्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून वाचलं पाहिजे, कोणत्या ना कोणत्या कारणाने अभ्यास केला पाहिजे, कोणत्या ना कोणत्या कारणाने वाचलं पाहिजे, त्याच्यावर मनन केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही नंतर वाचू शकताय. मत्तेचं शुभवर्तमान 25वा अध्याय संपूर्ण वाचा घरी गेल्यानंतर. जसं मी कावळ्याविषयी तुम्हाला वाचायला सांगितलं होतं, योना उत्पत्तीच्या पुस्तकामधला आहे ना, 6व्या अध्यायापासून 9व्या अध्यायापर्यंत तुम्ही वाचा तो अध्याय. त्याच्यानंतर जशा प्रकारे आपण वेगवेगळ्या आहाब आणि राहाव्याविषयी मी तुम्हाला वाचायला सांगितलं होतं. यहोशूआच्या पुस्तकात 1 पासून 7व्या अध्यायापर्यंत तुम्हाला वाचायला सांगितलं होतं. किती लोकांनी वाचलं, अभ्यास केला, मनन केलं, काही माहीत नाही. हा संदेश माझ्यासाठी नव्हता म्हणून बाजूला ठेवतात बरेच लोक. पण लक्षात घ्या, जर तुम्ही अभ्यास केला, जर तुम्ही त्याच्यावर मनन केलं, तर निश्चित अर्थाने गंभीर असं सत्य देव तुम्हाला शिकवेल. हालेलुया. कारण ती बायबलचं वचन आहे आणि देवाच्या लोकांनी आत्म्याने प्रेरित होऊन तुमच्यापर्यंत आणलेलं. हालेलुया. निश्चित अर्थाने त्याच्यावर अभ्यास केला गेला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे काय, देव सर्वांवर प्रेम करतो. बाजूला सांगा, देव सर्वांवर प्रेम करतो. स्तोत्र संहिता 23वा अध्याय 1 ते 3 वचन वाचा माझ्या बरोबर. स्तोत्र भजन संहिता उसका 23 अध्याय 1 से लेकर 3 तक. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे तुम्हाला. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. तो मला हिरव्यागार कुरणात बसवितो, तो मला संत पाण्यावर नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो आपल्या नावासाठी मला नीती मार्गाने चालवतो. मृत्यूच्या जरी तुम्ही जात असलो तरी कसलेही अनिष्ट मला भिणार नाही, कारण तुझी आखरी व काठी मला काय देतात, धीर देतात. प्रेज द लॉर्ड. पुढचं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. दावीद राजा स्वतःला काय म्हणतो, मेंढरू म्हणतोय. तो देवाला मेंढपाळ म्हणतोय, तो स्वतःला काय म्हणतोय मग, स्वतःला मेंढरू म्हणतो. कारण मेंढरूलाच काय असतं, मेंढपाळ असतो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही जर असं म्हणताय की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर स्वतः आपण काय म्हणतो, स्वतःला मेंढरू म्हणतो. मी देवाचा मेंढरू आहे म्हणा. बरं आपल्या स्वतः जोडीवर आठ मिनिट म्हणा, मी देवाचा मेंढरू आहे. कसं घ्या, मेंढपाळ आणि मेंढरू याचा जे संबंध आहे ना, बायबलमध्ये खूप ठिकाणी आहे. बायबलमध्ये खूप ठिकाणी परमेश्वराने त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ज्याच्याविषयी तुम्ही जर बायबलमध्ये वेगवेगळे पुढारी जर वाचले ना, त्यांच्याविषयी तुम्हाला वाचायला मिळेल की जास्त करून पुढारी हे मेंढरं पाळणारे होते, मेंढपाळ होते. योसेफाचं उदाहरण तुम्ही घ्या, त्याच्यानंतर याकोबाचं उदाहरण घ्या. अब्रामापासून इसहाक, याकोब, योसेफ, मोशे, दावीद, या सगळे लोक काय होते, मेंढपाळ होते. हालेलुया. आणि या सगळ्यांना मेंढरू काय असतं आणि शेळी काय असते याचा फरक माहिती. मेंढरू काय करतं हे त्याला माहिती होतं. आणि म्हणून दावीद मेंढपाळ असल्या कारणानं देव आपल्या मेंढरांसोबत किंवा मेंढपाळ आपल्या मेंढरांसोबत कशा प्रकारचं रिलेशन ठेवतो, एक मेंढरू आपल्या मेंढपाळासोबत कशा प्रकारचं रिलेशन ठेवतं याची जाण त्याला चांगल्या प्रकारे होते. आणि म्हणून तर तो ज्यावेळेस स्तोत्र लिहितो, देवाचं गीत लिहितो, देवाचा गौरव करतो. कारण स्तोत्र काय आहे माहितीये, गीत आहे. स्तोत्र काय आहे, गीत आहे. देवाच्या गौरवासाठी लिहिलेली ती गाणी आहेत. आणि ती गीतं ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस तो देवाचा त्याचा संबंधाचा उल्लेख करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचा आणि त्याच्या संबंधाचा काय करतो या ठिकाणी उल्लेख करतो. आणि हा संबंध ज्यावेळेस उल्लेख करतो ना, त्यावेळेस तो स्वतःला मेंढरू म्हणतो. प्रेज द लॉर्ड. तो कधीही स्वतःला शेळी म्हटलेलं आपल्याला बायबलमध्ये कोणालाच पाहता येणार, कोणीही आपल्या स्वतःला शेळी म्हटलेलं नाही. आता शेळी आणि मेंढराचा कळप एकच असतो ना, असतो की नाही असतो. आणि एक मेंढपाळ सर्वांच्या वरती समान प्रेम करतो. शेळी असे नका आणि मेंढरू असे नका, सगळ्यांना समान चारा घालतो, सगळ्यांना संत पाण्यावरतीच नेतो, सगळ्यांचं संरक्षण करतो लांडग्यापासून, सगळ्यांना खाऊ घालतो, सगळ्यांच्या विषयी त्याला काळजी असते. मग तो शेळी असेल तरी पण त्याची तो काळजी घेतो, मेंढरू असेल तरी पण तो त्याची काय करतो, काळजी करतो. तो भेद करत नाही. भेद करणारा कोण आहे, भेद करणारी शेळी आहे आणि मेंढरू आहे. भेद करणारे हे दोघं जण आहेत. भेद ते ठरवतात की मेंढपाळ माझ्यासोबत कसा वागतो म्हणून. भेद मेंढपाळ करत नाही. देव सर्वांच्यावर समान प्रेम करतो. बाजूला पुन्हा एकदा सांगा की देव सर्वांच्यावर समान प्रेम करतो. समान प्रेम करतो की नाही करतो.
देवाने येशू ख्रिस्ताने ज्यावेळेस प्राण अर्पण केला त्यावेळेस मेंढरांसाठीच केवळ प्राण अर्पण केला का? नाही. जो मेंढरू म्हणतो स्वतःला त्या मेंढरांसाठीच अर्पण केला का? नाही. जे स्वतःला शेळी म्हणतात त्यांच्यासाठी पण प्राण अर्पण केला. जो स्वतःला म्हणतात की मी पाप करतोय आणि पापच करत राहीन मरेपर्यंत त्यांच्यासाठी सुद्धा येशूने प्राण अर्पण केलंय. जो असं म्हणतोय मी दारू पितो पण मरेपर्यंत दारू पिन, जोपर्यंत नरकात घेत नाही तोपर्यंत मी पिन, तरी त्यासाठी सुद्धा येशूने प्राण अर्पण केलंय. जो भ्रष्टाचार करत आहे त्यासाठी पण देवाने प्राण अर्पण केलाय. जो व्यभिचार करत आहे त्याच्यासाठी पण देवाने प्राण अर्पण केलेलं आहे. जो व्यक्ती ह्या जगामध्ये येशूला ओळखत नाही, जो येशूवर विश्वास ठेवत नाही, येशूला धर्मप्रसारक म्हणतो, धर्माची स्थापना करणारा म्हणतो, त्याच्यासाठी सुद्धा येशूने प्राण अर्पण केले. प्रेज द लॉर्ड. कारण देव भेद करत नाही, देव कुठल्याही प्रकारे तफावत करत नाही, देव त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारे प्रेम करत असताना तो तफावत करत नाही. कालांतराने मनुष्याचं अंतःकरण खराब होतं, मनुष्याचं हृदय खराब होतं, तो स्वतःला शेळी समजत राहतो, स्वतःला पापी समजत राहतो आणि मी पापामध्येच राहणार याचा आनंद त्याला वाटत राहतो आणि स्वतः तो नरकाची निवड करतो. देवाची इच्छा नाही कोणी नरकात जावं. बायबल स्पष्टपणे सांगते देवाची इच्छा नाही कोणी नरकात जावं. देवाची इच्छा नाही एकाही आत्म्याचा नाश व्हावा. देवाची इच्छा नाही की कोणी शेळी म्हणून स्वतःला मूर्ख बनवून स्वतः त्या मूर्खतेमध्ये जीवन जगावं, अशी देवाची इच्छा नाही. लक्षात घ्या. कारण देव भेद करत नाही, देव सगळ्यांचा मेंढपाळ, सगळ्यांचा. तुम्ही कदाचित त्या शेळीच्या स्वभावाने जगत असाल तरी सुद्धा देव तुमचा मेंढपाळ आहे. हालेलुया. आणि तुम्ही जर मेंढरू म्हणून जगत असाल तर तो आहेच आहे. लक्षात घ्या. आणि ही गोष्ट तुम्ही स्वतःमध्ये पुन्हा एकदा रोवली पाहिजे. आपल्याला असं वाटून देऊ नका की मी शेळी आहे बाबा, माझ्यामध्ये तो शेळीचा स्वभाव आहे, मग देव माझी काळजी घेणार नाही का? नाही, देव तुमची काळजी घेतो. देव तुम्हाला आशीर्वाद देतो. देव तुमच्या जीवनामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तू पुरवतो, कारण देवाला तुमची काळजी आहे, कारण तो उत्तम मेंढपाळ आहे. हालेलुया. जगातल्या माणसांसारखा तो नाहीये. लक्षात घ्या. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, येशू काय म्हणाला की मीच उत्तम मेंढपाळ. येशू सारखा कुठलाही उत्तम मेंढपाळ या जगामध्ये नाही, तो काळजी घेणारा. आणि तिथं लिहिलंय की उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांच्या करता आपला प्राण देतो. काय देतो? आपला प्राण देतो. आणि जर प्राण देणारा आपला मेंढपाळ आहे तर तो काळजी घेणारा मेंढपाळ आहे. तो आपण पापी असताना, बायबल सांगतं आपण पापी असताना आपण त्याने आपल्यावरती प्रीती केली. आपण चांगले असताना आपल्यावरती प्रीती केलेली नाही. लक्षात घ्या. आपण पापी असताना आपल्यावर प्रीती केली. चांगल्या माणसावर प्रीती करणं सोपं आहे, वाईट माणसावर प्रीती करणं जास्त अवघड आहे. एखादा चुकीचं काम करत असेल तर त्याच्यावर प्रीती करणं जास्त अवघड आहे. कारण मनुष्यानं तुम्हाला मला काय शिकवलेलं आहे की चांगल्या माणसाचं काय करायचं, त्याच्यावर प्रीती करायची, आणि वाईट माणसाचं काय करायचं, द्वेष करायचा. हे जगाने आपल्याला सांगितलेलं आहे. पण देव मात्र असं म्हणतो तुम्ही वाईट असताना तुमच्यावर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. मी पापी होतो, ज्यावेळेस मी व्यसनात होतो, ज्यावेळेस मी वाईटात होतो, ज्यावेळेस मी देवाला सोडलं होतं, देवाचा नाकार केला होता, देवा नाही जगामध्ये असं म्हणाल होतो, देवावर माझा विश्वास नव्हता, त्यावेळेस देवाने माझ्यावर प्रीती केली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुमच्यापैकी मॅक्झिमम लोक अशी आहेत की जे पापात होते, देवाचा त्यांचा काडी मात्र काहीही संबंध नव्हता, त्यावेळेस देवानं त्यांना प्रीतीनं वाचवलेलं आहे, त्यांचा हात धरून बाहेर काढला. प्रेज द लॉर्ड. तुम्ही ते विसरला असाल पण देव नाही विसरलेला, येऊन ठेवले गेलेले. ज्यावेळेस तुम्ही दुःखात होता, देवाचा तुमचा काहीच संबंध नव्हता, देवाला ओळखत पण नव्हता, देवाविषयी जाणत पण नव्हता, त्यावेळेस येशू तुमच्या जवळ आला. कोणीतरी सुवार्थ घेऊन तुमच्या जवळ आला, कोणीतरी देवाचं येशूचं नाव घेऊन आला, कोणीतरी तुमच्या हातात नवीन करार दिला, कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना केली, कोणीतरी तुम्ही बेडवर होता त्यावेळेस तो म्हणाले येशू तुला वाचवेल बरं, येशू तुला बरे करेल बरं, येशू तुला पापातून बाहेर काढेल. तुम्ही व्यसनात होता त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी व्यसनातून बाहेर येण्यासाठी येशूचं नाव सांगितलं. लक्षात घ्या. तीच वेळ होती येशूची प्रीती प्रगट करण्याची वेळ. हालेलुया. आणि त्यावेळेस येशूनं आपलं मेंढपाळाचं कर्तव्य बजावलेलं आहे. येशूनं त्या मेंढराला असणारी आवश्यक असणारी गोष्ट त्याच वेळेस पुरवली. आणि आज तुम्ही इथून बसला. प्रेज द लॉर्ड. देव भेद करत नाही, आणि भेद न करणारा परमेश्वर तुमचा आणि माझा काय आहे बरं, मेंढपाळ आहे. भेद कोण करतं? प्रेज द लॉर्ड. भेद आपण करतो. भेद कोण करतं? आपण करतो. कारण भेद केलं पाहिजे. आणि भेद कशासाठी करायचा या गोष्टी आपण वाचूया. मला तिचं पुस्तकाचा 3रा अध्याय 16 पासून 18 पर्यंत. मला तिचं पुस्तक याचा 3रा अध्याय 16 पासून 18 पर्यंत वाचा माझ्या बरोबर. परमेश्वराचे भय बाळगणारे एकमेकास बोलले, ते परमेश्वराने कान देऊन ऐकले.
व परमेश्वराचे भय करणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्यासमोर लिहिण्यात आली. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेहमी या दिवशी ते माझा खास निधी होते. जसा कोणी आपली सेवा चाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करतो तसा मी त्याचवर दया करतो. प्रेज लॉर्ड. हालेलुया. 18 वचन. मग तुम्ही वळाल व आणि धार्मिक व दुष्ट यांच्यातला आणि देवाची सेवा करणारा व सेवा न करणारा यांच्यातला भेद तुम्हाला कळेल. प्रेज लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, जशा प्रकारे बायबल मध्ये सांगितलेलं आहे, मी एक मुद्दा विसरलो त्या ठिकाणी, आणि तो मुद्दा असा आहे की जशा प्रकारे देव एक मेंढपाळाच्या हृदयानं चालणारा आहे, तशा प्रकारे आपण सुद्धा एक मेंढरूच्या हृदयानं चाललं पाहिजे. जसा देव भेद करत नाही किंवा जसा देव कुठल्याही प्रकारचा भेद न करता तुमच्या आणि माझ्यावर समान प्रेम करतो, आणि समान प्रेम करून त्यानं तुमच्या आणि माझ्या समोर एक चरित्र उभं केलेलं आहे. माहिती तुम्हाला, चरित्र उभं केले, आणि ते चरित्र तुमचं आणि माझं सुद्धा असलं पाहिजे. आणि ह्या चरित्रासाठी देवानं तुमच्या आणि माझी निवड केलेली आहे. आता भेदाकडे आपण जाऊया. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की तुम्हाला भेद कळेल. कशाचा भेद कळेल? कशाचा भेद कळेल? या ठिकाणी लिहिले, सेवा करणारा आणि सेवा न करणारा आणि धार्मिक आणि दुष्ट यांच्यातला काय कळेल? तुम्हाला भेद कळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे, मेंढरू आणि शेळी याच्यामध्ये एक मोठ्या त्याचे ओठ जे असतात ना, त्याचे ओठ खाण्याचे जे ओठ असतात त्या ओठांच्या मध्ये फरक आहे. मी ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की शेळी जास्ती गवताची निवड करत असताना, म्हणजे काही खाती ना त्यावेळेस त्यातलं तिला निवड करणं अवघड बनतं. म्हणजे जे काही तिच्या समोर येतं मॅक्झिमम गोष्टी ती खात असते. पण मेंढरू जे आहे ना ते निवड करून खातं. निवड करून म्हणजे त्याला निवड करणं जमतं. अशा प्रकारे म्हणजे जो शोध आहे किंवा जे ज्यावेळेस मेंढरी आणि शेळी याच्यातला फरक समजावून सांगण्यात आलेला आहे, तुम्ही नंतर सर्च पण करू शकता. आणि त्या सर्च मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की मेंढरू आणि शेळी याच्यामध्ये एक सर्वात मोठा डिफरन्स आहे की शेळी जे काही समोर दिसतं ते खात राहतं, किंवा जे काही तिच्या समोर येतं त्यामध्ये तिला भेद करायला जमत नाही. हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे खराब आहे, आणि ह्या गोष्टी मला खाल्ल्या पाहिजेत, हे नाही खाल्लं पाहिजे असं नाही. पण मेंढरू मात्र तसं नाही करत. मेंढरू मात्र भेद करतं. हे माझ्यासाठी योग्य आहे, हे माझ्यासाठी चांगलं नाहीये, हे माझ्यासाठी हे मी खाऊ शकतो, हे खाल्ल्याने पोट खराब होणार नाही, हे त्याला चांगल्या प्रकारे समजत असतं, आणि त्याच्यामध्ये ती क्वालिटी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लक्षात घ्या, शेळीमध्ये आणि मेंढरूमध्ये ही सर्वात मोठी गोष्ट आहे की शेळीला भेद करता येत नाही, तपासता येत नाही काय चांगलं आणि काय वाईट. पण मेंढरूला मात्र भेद करता येतो. मेंढरूला मात्र भेद करता येतो, ओळखता येतं हे दुष्ट आहे, हे दुष्ट नाहीये, हे चांगलं आहे, हे वाईट आहे. या गोष्टीचा भेद समजतो, आणि ज्याला भेद समजला त्याचं कॅरेक्टर चांगल्या प्रकारचं होतं. हालेलुया. ज्याला भेद नाही कळाला तो पुढे जाऊन स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेतो. कारण भेद आता जे विश्वासणारे आहेत ना, ज्यावेळेस जर तुम्ही असं म्हणता की मी मेंढरू आहे तर तुम्ही भेद करायला शिकलं पाहिजे. हालेलुया. जर तुम्हाला भेद करता येत नसेल, तुम्हाला ओळखता येत नसेल, तुम्हाला समजत नसेल की काय वाईट आहे काय चांगलं आहे, याच्यातलं जर तुम्हाला स्पष्टीकरण फरक कळत नसेल तर तुम्ही शेळी आहात. तुम्ही केवळ मेंढरूचं वस्त्र धारण केले, आतून तुम्ही शेळीच आहात. समजतं मी काय सांगतोय तुम्हाला? आतून तुम्ही मेंढरू आहात हे कधी कळेल की जर तुम्ही ओळखणारे असाल, फरक कळणारे असाल. कारण खरा सेवा करणारा कोण आणि सेवा न करणारा कोण याच्यातला भेद कळतो. मेंढरू खरा मेंढपाळ कोण आणि जो मेंढपाळ खरं फोन करतोय असा मेंढपाळ कोण यातला फरक कळतो. लक्षात घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर मेंढरू आहे तर तुम्हाला भेद कळेल. जर मेंढरू आहे तर तुम्हाला ओळखता येईल की नेमकं खरं काय, दुष्ट कोण आहे हे कळेल. पवित्र आत्म्यानं कोण चालतं, पवित्र आत्म्यानं कोण चालत नाही याच्यातला फरक कळेल तुम्हाला. जो आत्म्यानं भरलेला कोण आत्म्यानं भरलंय आणि कोण आत्म्यानं नाही भरलं याच्यातला फरक कळेल. प्रार्थना करणारा कोण आणि प्रार्थना न करणारा कोण याच्यातला भेद कळेल तुम्हाला. याच्यातला फरक कळेल. कारण सगळ्यांच्यावर तुम्ही डोळे बंद करून विश्वास ठेवणार नाही, कारण आत्मिक जीवनात याची गरज आहे. भेद करण्याची, फरक करण्याची गरज आहे. बरं लक्षात घ्या. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं सर्वच आत्म्यांचा भरवसा धरू नका, कारण प्रत्येक आत्मा देवापासून आहे. प्रत्येक आत्मा देवापासून नाही. सर्वच लोकांचा आत्ताचा काळ आहे, फरक कळला पाहिजे. कारण बरीच लोक डावीकडे राहणार आहेत. बरीच लोक शेळ्यांच्या मध्ये त्यांची गणना होणार आहे. कारण तिथे काय लिहिले की ज्यावेळेस राजवैभवाने येशू येईल त्यावेळेस काय तो काय करेल, शेरड्यांना आपल्या डावीकडे ठेवेल आणि मेंढरांना आपल्या उजवीकडे ठेवेल. आणि उजवीकडे मेंढरा असणार आहे, डावीकडे शेळ्या असणार आहेत. आणि शेळ्यांच्या बाबतीत जे आहे या गोष्टी खऱ्या आहेत की त्यांना काहीही भेद कळत
नाही. पापातला आणि वाईटातला म्हणजे पापातला आणि चांगल्यातला भेद त्यांना कळत नाही. खरा सेवक कोण आहे, खरा सेवक कोण नाहीये, कारण भरमार आहे, सगळी भरमार आहे. आत्ताच्या ज्या काळामध्ये 10 वर्षापूर्वी जर तुम्ही असता विश्वासात तर तुम्हाला इतकं सावध राहण्याची गरज पडली नसती, कारण ऑनलाईन कोणीही नव्हतं त्यावेळेस. 10 वर्षापूर्वी कोणी ऑनलाईन नव्हतं. कुठलेही सेवक जर कुठल्या मीटिंगला मोठ्या गेलं तर त्यांना कळत होतं की अमुक अमुक देवाचा एक कोणतरी सेवक आहे. इंटरनेटवर कुठेतरी व्हिडिओ कॅसेट मिळायचं, ते आणून टाकलं जायचं आणि मग संदेश कळायचा आणि मग संदेश समजायचा किंवा एखाद्या पुस्तकातून समजायचा. पुस्तक वाचल्यानंतर आज तुम्ही उघडले की एका क्लिक वरती तुम्हाला लगेच कळतं हा सेवक आहे, तो सेवक आहे, ह्याचे इंस्टाग्राम आहे, त्याचं फेसबुकवर अकाउंट आहे, त्याचं युट्यूब आहे, त्याचं हे आहे, हा संदेश याने दिला, याच्यावर एका टॉपिक वरती हजारो संदेश तुम्हाला मिळतो. कोण खरं बोलतो याच्यातला भेद तुम्हाला जर समजलाच नाही तर तुम्ही हजारो लोकांच्या मध्ये गुंतले आणि शरीरामध्ये तुमची कधी गणना झाली हे तुम्हालाच कळणार नाही. कधी तुम्हाला कोण फसवून जाईल हे तुम्हाला कळणार नाही. आत्मिक गोष्टी बाबतीतच नाही, या जगातल्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला फरक कळला पाहिजे. कारण मेंढरू भेद कळतो, मेंढरूला ओळखतं की नेमकं काय खायचं आणि काय नाही खायचं, कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही ठेवायचा, कोण माझ्या हिताचं बोलतोय, कोण माझ्या अहिताचं बोलतोय, कोण मला चांगल्या मार्गाने घेऊन जाणार आहे, कोण मला वाईट मार्गाने घेऊन जाणार आहे. हा व्यक्ती माझ्यासमोर बसला, मला कदाचित त्यांनी चहा पण पाजला असेल, कदाचित माझ्यासोबत चांगले 2 शब्द पण बोलला, आणि जर तुम्ही जर मेंढरू नसाल, तुम्ही शेळी असाल तर तुमच्या त्या गोड बोलण्यावर, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डोक्यावर हात फिरवण्यावर तुम्ही सहज विश्वास ठेवाल आणि तुम्हाला की हा बरोबर आहे. कारण का तुम्ही मेंढरू नाहीये, तुम्हाला भेदच नाही समजला, फरकच नाही का. कारण बरीच लोक आहेत या जगामध्ये, बरेच विश्वासणारे आहेत की ते भेद न कळल्यामुळं मागे, भेद न कळल्यामुळं आत्मिक जीवन नष्ट करून बसते. त्यांना समजतच नाहीये की नेमकं काय खरं आहे, काय खोटं आहे. जर तुम्ही ह्या गोंधळात असाल ना तर तुम्ही शेळीच्या मार्गाने चालणारे आहात. जर तुम्ही निवड करणारे नसाल तर तुम्ही शेळीच्याच मार्गाने चालणार आहात, कारण शेळीला भेद कळत नाही. जे काही येतं ना ते खात राहते आणि तिला आपण म्हणतो ना शेळीसारखं काय करतात, एक म्हण आहे आपल्याकडे की शेळीसारखं तू काय चरतो, सारखा चरतो नाही. हे सारखं एक खाणारा जर कोणीतरी असेल सारखं खाणार तर त्याला आपण शेळीसारखं चरणारा म्हणतो. मेंढरासारखं चरणारा असं म्हणतो लोक नाही. का नाही म्हणत? कारण मेंढरू जे काही मेंढपाळ त्यासमोर घेऊन येतो तेच खातो. त्याला माहिती असतं काय खायचं काय नाही खायचं, त्याला माहिती असतं की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे त्याला माहिती असतं. पण शेळी मात्र तसं नाही. रस्त्याने जाताना तुम्ही कधी गेला, कळप गेला ना तर तुम्हाला समजेल. कळप जात असताना निरीक्षण करा तुम्ही. शेळ्यांना हकलावं लागतं, मेंढरांना हकलायची गरज पडत नाही. मेंढरू आपलं गप खाली मान घालताना गप जात असतं. मेंढरू मेंढपाळ जिकडे जाईल तिकडे खाली मान असते, इकडे तिकडे बघत नाही. ते बघितलं तुम्ही कधी बघत नाही. पण शेळ्या मात्र शोध, इथे हिरी आहे, इथे हिरी आहे, त्याला शोध असते, इकडे शोध असते की नाही. आणि सारखी काठी बाळगावी लागते त्याला. का? अरे ही शेळी जाय गेली, हा बोकड तिकडे गेला, त्याला पकडून आणा, कळपामध्ये ठेवा, त्याला पकडण्यातच त्या मेंढपाळाचा जास्त वेळ जातो. ज्याच्या मंडळीत शेळ्या जास्त आहेत ना त्या पालकाचं डोकं खूप खराब होतं, खूप खराब. त्याचं डोकं अगदी बधीर होत. त्याला वाटत काय हे लोक आहे, कितीही आपण जिवंत बेडकांचं वजन करायला बसलो. एकाला ठेवलं की दुसरा उडून जातो, एकाला ठेवलं की दुसरा उडून जातो. जिवंत बेडके माहिती तुम्हाला पडतात, त्यांचं वजन नाही करू शकत तुम्ही. आणि ते खूप कठीण काम आहे. आणि तो त्या पालकाची सेम स्थिती असते, जिवंत बेडकांचं वजन करणाऱ्यासाठी, शेळ्यांना सांभाळणारा. आणि शेवटी काय मिळणार आहे? सगळ्या शेळ्या तर डावीकडे जाणार. मेंढरू असा तुम्ही, कारण मेंढरू असणं हे खूप आवश्यक आहे आताच्या जगामध्ये. आणि हा भेद समजत जातो, तुम्ही कॅरेक्टर बनत जातो. तुमचं लक्षात घ्या, कॅरेक्टर बनत जातो. कारण कॅरेक्टर बनण्यासाठी एका दिवसात एखादा जो विश्वासणारा सुरुवातीला असतो एका दिवसात शेळीच्या मार्गाने चालतो का? लगेच शेळीच्या मार्गाने तो चालत नाही. कालांतराने तो शेळीच्या मार्गामध्ये चालतो. कालांतराने तो त्याला थोडंसं बायबल समजू लागतं. बायबल पूर्ण न वाचलेलं सुद्धा बायबलवर अगदी संदेशाचं किस पाडणारे असतात. मी पाहिलेले बरेच. बायबल ज्यांनी कधीच पूर्ण वाचलेलं नाही, ज्याला पवित्र आत्मा म्हणजे काय माहितीच नसतो, ज्याला अन्य भाषा जो कधीच बोलला नाही तो अन्य भाषेवर टीका करतो. ज्याला अन्य पवित्र आत्म्याचं दान काय असतं हे पण त्याला माहित नाही, स्टेजवर उभा राहून. आणि अशा लोकांचे 2.5 लाख फॉलोअर्स आहेत. लक्षात घ्या, म्हणजे 2.5 लाख लोक डावीकडे उभे आहेत. विचार करा, याचा खूप गंभीर आहे विचार. 2.5 लाख लोक, 2.5 लाख, आणि ते ऐकणारे किती जण आहेत कोणास तो अजून. 2.5 लाख नुसतं सबस्क्रायबर आहेत अशा लोकांचे. आणि बाजूला उभे आहेत ते डाव्या बाजूला, आणि ते सगळे जण शेळ्यांच्या मार्गाने चालणार आहे. कारण एकत्र बसून पवित्र आत्म्याची टीका करतात, पवित्र आत्म्याची टीका करतात. आणि बायबल सांगतं जो कोणी आत्म्याविरुद्ध बोलेल त्याला या युगात क्षमा नाही आणि येणाऱ्या युगात पण.
जर पवित्र आत्मेविरुद्ध बोलला, पवित्र आत्म्याने दिलेल्या संदेशाला नाव ठेव बरेच का? कारण शेळीच्या मार्गाने चालला. लक्षात घ्या, बायबल स्पष्टपणे जो कोणी आत्मा देवाच्या वचनाला सोडून बोलत असेल तर निश्चित अर्थाने चुकीचं बोलतो ही गोष्ट. पण जर आत्मा या ठिकाणी पवित्र आत्मा जर तुम्हाला वचनाला धरून काही गोष्टी सांगत आहे, जे सत्य आहे ते शिकवत आहे आणि तुम्ही त्याचा शोध करून सुद्धा तुम्हाला कळाले की हे सत्य आहे आणि त्याच्यावर जर विश्वास ठेवत नाही तुम्ही शेळीच्या मार्गाने जाणार आहात. आणि म्हणून तुम्हाला भेद समजला पाहिजे की हा खरंच पापी आहे का, याचं कॅरेक्टर तपासलं जात नाही. जे काय आपल्याला तामझाम दिसतो त्याच्याकडे जाऊन पाहू. आपल्याला एखादा विश्वासणारा दिसतो, त्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याला दिसतं आपल्याला, पण तो काय करतो नेमकं, व्यक्तिगत लाईफ काय आहे त्याची, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कुठल्याही देवाच्या सेवकाविषयी असेल किंवा कुठल्याही विश्वासणाऱ्याविषयी ज्याला पण तुम्हाला असं वाटतं की हा खूप पवित्र आहे, त्याच्या फॅमिलीतल्या लोकांना तुम्हाला भेटलं पाहिजे. कारण खरं कॅरेक्टर त्याची फॅमिलीतली माणसं सांगू शकतात. कुठलंही, त्याची बायको असेल, मग तो पुरुष असेल तर बायको, स्त्री असेल तर नवरा, आणि मग त्याच्या घरातले अजून इतर व्यक्ती, आई वडील असतील किंवा अजून कोणी XYZ कोणीही व्यक्ती असेल, त्या लोकांना खरा त्याचा स्वभाव आहे. तो रागीट आहे, चिडखोर आहे, मार्का आहे, आणि पवित्र जीवन जगतो की नाही, प्रार्थना करतो की नाही, व्यसन करतो की नाही, आणि व्यभिचार करतो की नाही, त्याचा कॅरेक्टर कशा प्रकारचा आहे, तो इकडं तिकडं उगीच काहीतरी आहे, मोबाईल मध्ये काहीतरी चुकीच्या गोष्टी पाहतो का, हे सगळं तिथल्या त्या घरातल्या लोकांना माहिती असतं. पण आपण मात्र दिसतं तेवढं विश्वास ठेवतो आपण, हे दिसतं, पण काही गुपित गोष्टी असतात की ज्या आपण शोधल्या पाहिजे. कारण आत्ताच्या काळात डोळे बंद करून विश्वास ठेवणारा हा काळ नाही, लक्षात घ्या. ना पास्टर असेल किंवा एखादा विश्वासणारा असेल किंवा तुमचा कोणताही व्यक्ती असेल, त्याच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. भेद करायला शिका. तुम्ही कुठल्याही गोष्टीत कार्य करत असताना भेद करायला शिका. फरक बघा, त्याच्यामध्ये तपासा की नेमकं खरं काय आहे, सत्य परिस्थिती काय, आणि मग कोणालाही फॉलो करत असताना, कुठल्याही व्यक्तीला फॉलो करत असताना बायबल 10 वेळा वाचा. जे काही शिकले तुम्ही, कुठलाही युट्यूबवरचा एखादा संदेश वाचा, ऐका. तुम्हाला ऐकायला परवानगी आहे, भरपूर ऐकू शकता तुम्ही, पण ऐकत असताना ते खरंच देवाच्या वचनाचं आहे का? जर नसेल तर त्याला लगेच ब्लॉक करा. जर असेल तर निश्चित अर्थाने तुम्ही फॉलो करू शकता. पण देवाच्या वचनानुसार नाही, बायबलमध्ये लिहिले त्या गोष्टी नाही करत आहेत ते, किंवा त्यांच्या कॅरेक्टरमध्ये दिसत नाही, केवळ तामझाम आहे, आणि कुठल्याही प्रकारे अशा प्रकारे जे ते बायबलला धरून नाही, ते सतत चाललेलं आहे, सतत चाललंय, तुम्ही त्याला फॉलो करताय, तुम्ही शरणाच्या मार्गाने जा. कारण शेळीचा मार्ग हा अंधाधुंदपणे चालत राहतो आणि शेळीला समजतच नाही ती कुठं चालली म्हणून. कळप सोडून कधी निघून जाते, समजत नाही. असे कळप सोडलेले तुम्हाला भरपूर जण भेटतील, भरपूर जण. नजर उचलून पहा, भरपूर जण भेटतील. मंडळांच्या मध्ये भरमार आहे अशा प्रकारचे लोक. शेळी असाल तुम्ही तर सावध व्हा. भेद करायला समजलं पाहिजे, कारण जर तुम्ही भेद करणार नाही तर देव एक दिवस येईल आणि तो शेळीला बाजूला करेल. कारण देव सर्वांच्यावर समान प्रेम करतो. आशीर्वाद देत असताना शेळी आणि मेंढरू पाहत नाही, सर्वांना समान आशीर्वाद दिला गेलेला आहे, आरोग्य दिले गेले, सर्वजण एकाच चर्चमध्ये वाढतील आणि एकत्र गेल्यानंतर ज्यावेळेस न्यायाची वेळ येईल त्यावेळेस मात्र शेरडांना मेंढरापासून वेगळं केलं जाईल. आणि त्यावेळेस समजून हालेलुया. आणि तुला असं कसं काय झालं प्रभूजी, मी तुला ओळखत नाही का? कारण शेळीला देव ओळखणार नाही, केवळ मेंढरालाच देव ओळखतो. आणि म्हणून तुम्हाला भेद करता आलं पाहिजे. आणि भेद जर करत नसाल, कारण बऱ्याच विश्वासणाऱ्यांना मी हे पण म्हणताना ऐकलेलं आहे की पाळ काही करू दे त्याच्या व्यक्तिगत लाईफ मध्ये, आम्हाला काही घेणं देणं नाही, मला त्याच्याकडून चमत्कार होणारे फक्त पाहायचे बस. त्याची व्यक्तिगत लाईफ काही का असणार, मला काही फरक पडत नाही. हा काळ आताचा, लक्षात घ्या. असं म्हणतायत लोक की पास्टर त्याच्या व्यक्तिगत लाईफ मध्ये कुठल्याही प्रकारचं अपवित्र काम करू द्या, मला फक्त त्याच्याकडून होणारे चमत्कार पाहायचे. आणि अपवित्र माणसाकडून चमत्कार होत नाही का? होतात अपवित्र माणसाकडून. कारण देवानं दिलेलं पवित्र आत्म्याचं दान केवळ तो काढून घेत नाही तर तसंच टिकून राहतं, तसंच टिकून राहतं. त्या माणसाला जर पश्चाताप झाला तर तो स्वतःचं जीवन बदलतो. सगळेच जण असं करतात मी असं म्हणत नाही, पण बरेच लोक अशा प्रकारे विश्वासणारे बहकलेले, त्यांना त्यांच्या व्यक्तिगत लाईफशी काही देणं घेणं नाही. बायबलमध्ये कुणाच्याही देवाच्या सेवकाचं कॅरेक्टर तुम्ही काढून पहा, कुठल्याही देवाच्या सेवकाचं, पण यिर्मया असेल, यशया असेल, संदेश कुठलाही संदेश असेल, त्या सगळ्यांची व्यक्तिगत लाईफ अतिशय पवित्र होती, अतिशय प्रामाणिक होते, अतिशय देवासोबत नातं घट्ट होतं. अलिशा असेल आणि एलिया असेल, त्यांची व्यक्तिगत लाईफ खूप सुंदर होती. त्यांच्या सोबत कुठल्याही प्रकारचं पापाचं काम करत नव्हते. त्यांनी जर केलं तर देव त्याला लगेच शिक्षा देत होता. हालेलुया. आत्ताचा काळ असा
की जे शहराच्या मार्गाने जाणार आहेत ना ते ह्या गोष्टीची तपासणी करत बसत नाही. त्यांना केवळ तामजाम दिसतो. तामजाम पाहून डोळे बंद करून विश्वास ठेवण्याचा काळ नाही. शेळीमध्ये परिवर्तित व्हा आणि म्हणून भेद करायला शिका. दुसरी गोष्ट, शेळी काय असते? कठोर असते आणि त्याच प्रकारे शेळी हट्टी असते, पण मेंढरू मात्र नम्र असते. कसं नम्र असतं माहिती आहे तुम्हाला, है ना? माझ्याबरोबर यशस्वी पुस्तक 53 अध्याय 7 वचन. लिहिले त्या ठिकाणी. त्यांनी हाल केले तरी त्यांनी सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वलाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्यांनी आपले तोंड उघडले नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय लिहिले त्या ठिकाणी? लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढरासारखा तो काय राहिला? गप्प राहिला. लोकर कातरणारा मेंढरू ज्यावेळेस मेंढराची लोकर कातर त्यावेळेस गप्प राहतं का? हो, गप्प राहतं, शांत राहतं, एकदम शांत असतं ते. आणि ते आता तर मशीन न कापतात ना, जुन्या काळामध्ये ते कैची असायची वेगळ्या प्रकारची, त्या कैचीने कापायची. आणि कधी कधी त्याला जखमा व्हायच्या, कधी कधी त्याच्या चामडीला सुद्धा काय व्हायचं, कारण लोकर ती कातरतात ना त्यावेळेस ती अंगाबरोबर काढतात अगदी त्याच्या, आणि अंगाबरोबर काढत असताना ती एक वेगळ्या प्रकारची कैची असायची, त्याने जखमा. आता मशीन असतं, त्या मशीननी ती जखमा होत नाही, पण ते असं नुसतं एक लावलं की ते पूर्णपणे त्याचं सोलून निघल्यासारखं ते सगळी लोकर निघते. आणि 2 वर्ष त्याची लोकर कापतात. शेळीला तुम्ही कधी पकडून केस कापून पाहतो? सापडेल का हातात? हात नाही लावले, अगदी ती दार सुद्धा काढून देत नाही, है ना, लवकर. मेंढरू मात्र मेंढरू मुळात नम्र आहे. मेंढरू काय? नम्र, शांत आहे, शांत स्वभावाचं. मेंढपाळ जसं म्हणे तशा प्रकारे करतो, शांत, कुठल्याही प्रकारे हट्टी स्वभाव त्याच्यामध्ये नाही. मेंढरामध्ये हट्टी स्वभाव नसतो, लक्षात घ्या. शेळ्यांच्या मध्ये मात्र हट्टी स्वभाव असतो. तुम्ही हट्टी आहात का? जर तर तुम्ही शेळीच्या स्वभावाने चालणार आहे माणसं. कारण हट्टी माणसं ही नेहमी देवाकडून त्या गोष्टी प्राप्त नाही करू शकत जे देव त्यांना देण्यासाठी तयार आहे, जे देण्यासाठी तो तत्पर आहे. त्याची इच्छा आहे की हे तुम्हाला मिळावं, पण तुमच्या हट्टी स्वभावामुळे ते तुम्हाला मिळत नाही. देव आत्मिक गोष्टी असतील किंवा प्रापंचिक भौतिक गोष्टी असतील, बऱ्याच हट्टी विश्वासदारांना मी पाहिले माझ्या लाईफमध्ये. खूप बरेच हट्टी विश्वासदारे असे आहेत की त्यांचा हट्टी स्वभाव 10 वर्षापासून त्यांचा हट्टी स्वभाव गेलेला आहे. 10 वर्षापासून का? कारण त्यांचा एक हट्ट असतो, मी असं करणारच. कारण मी मागील आठवड्यामध्ये एका व्यक्तीविषयी असं ऐकलं की त्यांचं जे बाप्तिस्मा म्हणजे त्यांच्या मुलगीचा तो बाप्तिस्मा झालेला नाही, तरी बाप्तिस्मा झालेला नसताना ख्रिश्चन पद्धतीने त्यांनी लग्न केलं. याला काय म्हणतात? तो हट्टी स्वभाव. याला हट्टी स्वभाव. पास्टर का करत नाही बघूया, का करत नाही तुम्ही आमचं बाप्तिस्मा? कुठं असं लिहिलं की बाप्तिस्मा झाल्याशिवाय लग्न करायचं नाही म्हणून? बायबलमध्ये असं कुठे लिहिलं नाही. त्याच्यामुळं हे चर्च नियम आहे. ठीक आहे, मग आम्ही नाही मानत चर्च नियम, करा आणखी का? कारण विश्वासणारे हट्टे, आणि असे हट्टी विश्वासणारे ना स्वतःचं नुकसान करून घेतात, मंडळीचं नुकसान करतात, लोकांचं नुकसान करतात, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान करतात, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नुकसान करतात. आणि हट्टी स्वभावानं आत्मिक गोष्टी सुद्धा थांबून राहतात. आत्मिक गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये ते असं म्हणतात की नाहीच आम्ही करणार. मग तुम्ही कितीही वचन शिकवा, तुम्ही करा वटवट आम्ही आम्ही पण करतो. त्याला काय म्हणतात बरं? हट्टी म्हणतात. तुम्ही कितीही सुवार्थ सांगा, आमच्या कानापर्यंत पोहोचणारच नाही. आणि म्हणून तर येशू काय म्हणाला, ज्याला कान आहेत तो, मग समोर बसलेल्यांना कान नव्हते का? सगळ्यांना कान होते. पण येशूला काय सांगायचं होतं? येशूला म्हणायचं होतं की जे हट्टी नाही, जे खरोखर कान घेऊन बसले त्यांनी ऐकावं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कारण त्याला माहिती होतं हे शास्त्री पुरुषी आज कधी वचन उघडून पेलेली माणसं आहेत आणि यांना वचन सांगणं कठीण आहे. आणि कारण म्हणून तो त्यांना हट्टी, कारण तो म्हणत होता की तुम्ही हट्टी आहात, तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारख्या, सारखं तो त्यांना असं. आणि असा बोलणारा पाळक कोणाला आवडत नाही बरं. पण तुम्हाला माहिती आहे, पाळकाला ह्याच कामासाठी ठेवले देवाने. पाळकाला परमेश्वराने ह्याच कामासाठी ठेवले. तुम्ही संदेश त्यांचं कुठलाही संदेश यशया असेल, निर्मळ असेल, येशू ख्रिस्त असेल, या सगळ्यांना बाप्तिस्मा करणारा योहान असेल, या सगळ्यांची वचनं पहा. इथे कधी असं म्हणाले नाही की देव तुमच्यावर प्रेम करतो, तुम्ही पाप करत राहा. कधी कुठलाही विश्वास संदेश असा मानलेला नाही. आता मात्र पालकांच्याकडून लोकांना हेच ऐकायचं आहे, तुम्ही कधीही कोणाला पापी म्हणू नका, कधीही कोणाला नाव ठेवू नका, कधीही कोणाचं चुका दाखवू नका, काही करू नका. कारण आम्ही असे आहोत आणि असेच राहणार आहोत. आणि आम्ही जरी शेळी असलो तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पण पालकाला मात्र त्यासाठी ठेवलेलं आहे
की तुमच्या चुका दाखवण्यासाठी. आणि चुका पालक दाखवणार नाही, पास्टर दाखवणार नाही, देवा सेवक दाखवणार नाही, देवाच्या आत्म्यानं चालवणारा माणूस दाखवणार नाही, संदेश दाखवणार नाही, कोण दाखवणार मग? कारण लक्षात घ्या, लोकांना चुका ऐकायची नाही, गोड संदेश ऐकायचे. आणि हट्टी स्वभाव असणारा मनुष्य कधीही ऐकत नाही. मेंढरू मात्र शांत राहतो. तुम्ही काय सांगताय? मी ऐकत आहे. तुम्ही काय बोलताय? मी ऐकत आहे. तुम्ही लोकर काढून घेताय का? हो ठीक आहे, काढून घ्या, काय हरकत नाही. शेळी धार सुद्धा काढून देत नाही, दूध काढून देऊ देत नाही. पण मेंढरू मात्र काढून घ्यायची परवानगी देतो. मात्र लोक विश्वासदारांना मी असं पण पाहिले की पास्टरला पैसे मिळायला नको म्हणून लोक दशमावून द्यायला बंद करतात. पास्टरकडे भरपूर काय काय दिसायला लागले, आपला दशमावून भरपूर काय चालतं ते. त्याला हट्टी स्वभाव म्हणतात. माहिती तुम्हाला? हट्टी, याला हट्टी म्हणतात. तुम्ही दिलं काय नाही दिलं काय, पास्टर तर चालणार आहे, देवा सेवक तर चालणार. तुम्ही काही केलं, कुठल्याही प्रकारची कृती केली, पास्टर आम्ही मदतच करत नाही, कशी सेवा करतो बघूया पास्टर. त्याला काय म्हणतात? हट्टी स्वभाव. देवाच्या बाबतीत सुद्धा लोक हट्टे. देवा मी आज्ञा पाळणारच नाही, तुझं काम आहे मला आशीर्वाद दे. आशीर्वाद ओरबाडून घेतात लोक. कसा घेतात? ओरबाडून. तुम्ही आशीर्वाद ओरबाडून घेऊ शकताय? शेळी तुम्हाला माहिती आहे ओरबाडून खाती. जर एखादी चुकून जरी इथं आली ना तर सगळं हिरवं खाऊन जाणार. हे काम करणार आम्ही का? कारण तिला सवय ओरबाडून खायची. जे काही दिसल ते काय करायचंय? ओरबाडून घ्यायचंय. पोटात जागा नसेल तरी पण ओरबाडून खायचं सवय. नसली जागा तरी पण ती खाली बघ. आणि मग डॉक्टर म्हणतात की हिनं जास्त खाल्लेलं आहे त्यामुळे त्रास होतोय आता. बऱ्याच पण मेंढरू मात्र तसं नाही. की शांत राहा, मालक देतोय, हा समाधानी. काढून घेतेस का? लवकर घे, काय नाही हरकत माझी. घेतेस का तू? घे, कारण हे तुझंच आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हे तुझ्यासाठीच आहे. कारण तू पालन केलेस, माझं पोषण केलेस, माझं संरक्षण केलं, माझी काळजी घेतली. आता ही लोक तुझे. हालेलुया. मेंढरू काढून देतं, घेऊन देतं. घे, घेऊन जा, काय हरकत नाही मला, मी द्यायला तयार आहे. कारण येशू ख्रिस्ताला मेंढराचं उदाहरण दिलं. माहिती तुम्हाला मेंढरू कोणाला म्हटलेलं आहे? येशूला मेंढरू म्हटलेलं आहे. लोकर कातरण्यापुढे जसा गप्प राहतो तशा प्रकारे तो गप्प राहिला. येशू जर देवाचं कोकरा आहे, येशू जर मेंढरू आहे, तर तो तुमचा आणि माझं सुद्धा उदाहरण घेतो या ठिकाणी. आणि जसं येशूला म्हणण्यात आलं तसं तुम्ही आणि मी सुद्धा स्वतः असं म्हटलं पाहिजे की मी सुद्धा देवाचं कोकरू आहे, मी सुद्धा मेंढरू आहे. हालेलुया. मी सुद्धा गप्प नाही. हालेलुया. माझी लोक जे आहे ते कातरून येण्यासाठी मला दुःख वाटणार नाही. मला सुद्धा कुठल्याही प्रकारचा त्रास होत असताना दुःख वाटणार नाही. कारण मी हट्टी नाहीये, मी ओरबाडून घेणार नाही, मी नम्र आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून येशू म्हणाला की जर कोणी बंडी घेऊ पाहतो तर लांडर का बंडी घेऊन जा. पण तू माझी बंडी घेतोस का? तुझा शर्ट काढून घेतो मी. असा मेंढरू करत नाही. मेंढरू काय म्हणतात? ठीक आहे असं घेऊन जा, काय हरकत नाही माझी. कारण गप्प राहतात, ते शांत राहतात. आणि मेंढरू मध्ये एक स्वभाव आहे की ते काय असतं? नम्र असतं, ओरबाडून खाणारं नसतं. हालेलुया. बाजूला सांगा ओरबाडून खाणारं नसतं. आशीर्वाद कधी ओरबाडून घेता येत नाही. आशीर्वाद नम्रपणाने मिळतो. कारण बायबल स्पष्टपणे सांगतं, काय सांगतं की देव नम्र व्यक्तीला काय करतो? उंच करतो आणि गर्विष्ठ खाली खेचतो. उंचावर असलं तरी त्याला खाली खेचतो. मग तुम्ही जर नम्र असाल तर तुम्हाला उंचावर येण्यासाठी परमेश्वर तयार आहे. कारण परमेश्वर उन्नती पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, माणसाकडून नाही, कुठल्याही कडून नाही, तर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करतात त्याच्याकडून उन्नती येते. हालेलुया. उन्नती पूर्वेकडून पश्चिमेकडून येत नाही. इकडून तिकडून उन्नती येईल किंवा इकडून प्रगती होईल तिकडून प्रगती होईल असं आपण म्हणू, पण तसं नाही होत. देव प्रगती करणारा आहे, देव उन्नतीकडे घेऊन जाणार आहे आणि देवच तुम्हाला उंचावर घेऊन जाईल जर तुम्ही नम्र असाल तर. देव तुम्ही मेंढरू बनून राहाल तर तुम्ही उंचावर गेल्याशिवाय राहणार नाही. कारण येशू ख्रिस्त मेंढरू बनून राहिला. येशू ख्रिस्त मेंढरू बनून त्यानं लोकर कातरू दिली. कापणाऱ्या पुढे तो गप्प राहिला आणि देवाने त्याला उंच केलं. बायबल सांगतं की त्या ठिकाणी वगलेला कोकरा आहे ज्या ठिकाणी कोणी पोहोचलेला नाही. हालेलुया. त्या ठिकाणी कोकरू पोहोचले. तुम्हाला तिथं पोहोचायचंय का? तर मेंढरू बनून राहिलं पाहिजे. शेळी तिथं राहणार नाही, शेळी डावीकडे असणार. आणि डावीकडे तुम्ही असू नये. कारण शेळी काय असते? हट्टी असते, ओरबाडून खाणारे असते. ओरबाडून खाणारं आपण नसलं पाहिजे, देऊन टाकणारे आपण असलं पाहिजे. ठीक आहे, हे आहे बघा, मला काही नाही हरकत माझी. कारण का बऱ्याचशाच वेळेस लोकांचं अंतःकरण जे आहे ना ते शेळीसारखं बनतं आणि शेळीच्या ह्याच्यामध्ये तो हट्टी स्वभाव आहे. चौथी महत्वाची गोष्ट, तो मेंढपाळाचा मेंढरू जे आहे ते मेंढपाळाचा आवाज ऐकतं. योहानाचं सुवर्तमान 10वा अध्याय 1-5 पर्यंत. दोन गोष्टी फक्त आपण पाहूया बंद करू. योहान
10:1-5. मी तुम्हाला खचित सांगतो, जो मेंढपाळ दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लिटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दार उघडतो. मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर देतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्यांच्या पुढे चालतो व मेंढरे त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाही, तर ती त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आजकाल मेंढरांची कमतरता आहे बरं. अशा मेंढरांची कमतरता आहे. मी माझ्या मेंढपाळाची वाणी ऐकणार आहे. आपल्या हृदयावर हात ठेव आणि म्हणा, मी माझ्या मेंढपाळाची वाणी ऐकणार आहे. तुम्हाला 2 मेंढपाळ दिले देव. एक परमेश्वर आपला मेंढपाळ आहे आणि दुसरा कोण मेंढपाळ? पास्टर एक मेंढपाळ आहे. लक्षात घ्या. आणि त्याची वाणी आपल्याला कळाली पाहिजे. पण आजकाल सगळेच जण दुसरा मेंढपाळ शोधायच्या नादात आहे. दुसरा मेंढपाळ शोधायचा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं की माझ्या मेंढपाळाची वाणी आता मला थोडीशी कडू वाटायला लागली. माझ्या मेंढपाळाची वाणी थोडीशी माझ्या कानासाठी कठीण आहे, जड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, नवीन मेंढपाळ कधीच तुम्हाला कठीण वाणी सांगणार नाही. कधीच नाही सांगणार. तुम्ही जाऊन पहा कुठल्याही मेंढपाळाकडे. ज्यावेळेस तुम्ही एखादी मंडळी सोडताय त्यावेळेस नवीन मेंढपाळाकडे ज्यावेळेस तुम्ही जाल ना, जर तो खरंच देवाच्या पवित्र आत्म्यानं चालणार असेल तर तो स्पष्टपणे तुम्हाला सांगेल की नाही बाबा, तू मंडळी सोडून आलास ही तुझी चूक आहे. आणि समजा त्याने नाही सांगितलं तर तो तुम्हाला तुमच्या जीवनातल्या चुका निश्चित अर्थाने सांगेल. आणि समजा जर तो चुकीच्या पद्धतीनं आत्म्याने न चालणारा व्यक्ती आहे तर तो तुम्हाला तुमच्या जीवनातल्या चुका सांगणार नाही. का सांगणार नाही? कारण तो तुम्हाला गोंधळत राहील. कारण त्याला नेहमी असं वाटत राहील की एकाला सोडून आलाय, मलाही सोडून जायला नको, म्हणून माझ्याजवळ टिकून राहू दे. म्हणून तुमच्याशी तो गोड बोलत राहणार, सतत गोड बोलत राहणार. 1 वर्ष 2 वर्ष त्याच्यानंतर अजून मग कधीतरी चुकीचा एखादा असा मनाला लागणारा संदेश ऐकायला मिळाला की तो पण मेंढपाळाची वाणी कठीण वाटू लागतो. मग हळूहळू मेंढपाळ वाईट वाटू लागतो. हा मेंढपाळ काय बरोबर नाही, आपण तिसरा शोधूया. आणि मग असं शोधता सगळे मेंढपाळ संपतात. आणि मग त्यांना असं वाटतं टीव्ही माझा मेंढपाळ आहे, मोबाईल माझा मेंढपाळ. ऑनलाईन बसतो आणि ऑनलाईन एकीकडे वर्शिप, दुसरीकडे संदेश, तिसरीकडे प्रभुभोजन, चौथीकडं सहभागिता, 5वीकडे छोटीशी प्रार्थना, 6व्या ठिकाणी हाऊस ग्रुप, असं सगळं चालू राहतं. आणि त्याचा कोणीही वाली नसतं कुठंच कधीच. आणि असे बरेच जण तुम्हाला सापडतील मेंढपाळ नसलेले मेंढरांसारखे. ते भटकत आहेत, त्यांना कोणीही मेंढपाळ नाही. पण तुम्हाला मात्र मेंढपाळ असलं पाहिजे. तुम्ही आवाज ऐकणारे असले पाहिजे. कारण मेंढरू मेंढपाळाची वाणी ऐकतं, शेरडं ऐकत नाही. शेळ्या मेंढपाळाची वाणी ऐकत नाही. त्यांना तुम्ही बोलवलं तर त्याचं लक्ष, जसं मी मागास सांगितलं, त्याचं लक्ष कशावर असतं? जास्त हिरवळीवर जास्त लक्ष आहे. ही हिरवळ चांगली आहे, ते चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, हे चांगलं मला प्राप्त करायचं, त्यासाठी त्याचं जास्त लक्ष असतं. पण त्याच्या वाणीकडे त्याचं कान नसतं. कारण जशा प्रकारे मेंढरू हे खाली मान घालतात, सतत कंटिन्यूपणे त्याचा आवाज असतो. त्याला माहित असतं की काठी वाजली की मला जायचंय, आवाज दिला की मला जायचंय, आणि मग ते खाली मान घालून जात असतं. मग मेंढपाळ जरी काट्याकुट्यातून गेला तरी त्याला काट्याकुट्यातून जातात. ते काही तमा मागत नाही की ते पुढे काटे आहेत काय आहेत, काही तमा मागत नाही. ते सतत पाठलाग करत असतात, सतत पाठलाग करतो. आणि जो चांगला मेंढपाळ आहे तो कधी काटेकोट्यातून येत नाही, तो कधीही वाईटातून येत नाही, खड्ड्यातून येत नाही, कधीही तो चुकीच्या मार्गाने नेत नाही. कदाचित त्याची वाणी कठीण असेल, कदाचित त्याचा शब्द कठोर असतील, कदाचित ते बोलणं थोडंसं कठोर असेल, मनाला लागणार असेल, दुःख देणार असेल, चुका दाखवणार असेल आणि दोष लावणार असेल, बरंच काही काय असू शकतं. कदाचित असं वाटेल की हा प्रेम नाही करत, चुकीचं बोलतो, काहीतरी वेगळं आहे. पण तुम्ही भेद केलेला आहे की हा पाप नाही करत. व्यक्तिगत रीतीने याचं जीवन खूप चांगलं आहे, व्यक्तिगत रीतीने याच्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी आहेत आणि खूप चांगल्या प्रकारचं प्रार्थनेशील लाईफ आहे, योग्य ते शिकवत आलेलं आहे. इतक्या वर्षापासून माझ्यासोबत देवाचं वचन योग्य प्रकारे मला मार्ग दाखवलाय, योग्य प्रकारे देवाची सेवा केली, तर मी याला फॉलो करायला हरकत नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि अशा प्रकारच्या व्यक्तीला जर तुम्ही फॉलो करत नसाल तर निश्चित अर्थाने तुम्ही शेळी म्हणून राहणार. कारण बरीच लोक काय करतात बरं, सोडतात, चांगला मार्ग सोडतात, सगळं चांगलं शिक्षण सोडतात आणि शोध करतात. आणि जे हिरवळ शोधाच्या नादात जातात ना, नेहमी चुकीच्या मार्गाला जातात. लक्षात घ्या. तुम्ही याला काय म्हणता हे मला माहित नाही, पण मेंढपाळ, कुठलाही मेंढपाळ ज्यावेळेस वाणी देतो त्यावेळेस मेंढराने त्याचा आवाज ऐकावा अशी देवलोकाची इच्छा आहे. तो बोलवतो, ज्याच्या त्याच्या नावाने बोलवतो असं सांगितलं त्या ठिकाणी. नावाने हाक मारून त्याला बोलवतो.
मग कदाचित त्याला असं वाटत असेल की हा माझ्यावर प्रेम नाही करत आहे. कारण बऱ्याच वेळेस प्रसंग असे येतात. एका कुटुंबामध्ये ज्यावेळेस आपण राहतो ना, त्यावेळेस एक वडील असतो. वडील आपल्या कुटुंबाला शिस्त लावायचं काम करत असतो. वडिलांची वाणी जे कुठल्याही कुटुंबामध्ये तुम्ही जा, वडील प्रत्येक कुटुंबामध्ये विलन असतो. काय असतो? विलनचं काम करत. आईवर जास्त प्रेम करत असतात लेकरं. लेकरांना खाऊ घालण्याचं काम आणि बऱ्याच गोष्टीचं काम. आणि लेकरं जास्तीत जास्त आईच्या जवळ असतात आणि जास्तीत जास्त बाबापासून ते लांब असतात. मुलगी असेल तर किंवा मुलगा असेल तरी सुद्धा. मुलगा असेल तर जास्त, मुलगी असेल तर थोडंसं कमी, पण बापापासून नेहमी काय असतात बरं? लेकरं लांब असतात. तर तुम्हाला माहिती आहे, कुटुंबाचा कणा हा नेहमीच बाप असतो. कुटुंबाला एक प्रकारची शिस्त लावण्याचं काम नेहमी बाप करत असतो. कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख नेहमी बापच असतो. तो किती कठीण बोलत असेल, शिस्त लावत असेल, कदाचित वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तुम्हाला वाटत असेल की हे चुकीचे शब्द आहेत, हे मला डिस्करेज करणार आहे, असं आहे तसं आहे, बरंच काय काय असं वाटत पण असेल. लेकरांना बऱ्याच वेळेस असं वाटतं की हा माझ्यावर प्रेमच नाही करत माझा बाप. कित्येक तरी कुटुंबातून तुम्हाला वाणी ऐकायला, हा आवाज ऐकायला मिळतो, माझ्या वडिलाचं माझ्यावर प्रेम नाही, असं बरेच जण म्हणतात. पण खरंच बापाचं प्रेम नसतं का मुलाच्यावर? बापाचं प्रेम असतं. त्याने खाल्लं पिल्लं नाही या गोष्टीपेक्षा तो बाहेर काय वाईट तर करत नाही याच्याकडे त्याचं जास्त लक्ष आहे. त्याचं कॅरेक्टर खराब तर होणार नाही याच्याकडे त्याचं लक्ष आहे. पुढे जाऊन तो स्वतःच्या पायावर उभा राहील का नाही राहील याच्याकडे त्याचं लक्ष आहे. परीक्षेत चांगल्या मार्गाने पास होईल का नाही होईल याच्याकडे त्याचं लक्ष आहे. हा कुठेही भविष्यात याला कोणी वाईट म्हणू नये याच्याकडे बापाचं जास्त लक्ष असतं. बापाचं लक्ष असतं की याचं लग्न करून दिल्यानंतर तो बायका पोरांना चांगलं सांभाळेल का याच्याकडे त्याचं जास्त लक्ष असतं. कारण बाप पुढच्या भविष्याच्या गोष्टी बघत असतो. जर आज याला योग्य वळण नाही लागलं तर पुढे जाऊन माझं नाव खराब करेल, पुढे जाऊन याच्या जीवनामध्ये कुठेही तो टिकू शकणार नाही. बाप त्याला धाडसी बनवायचा प्रयत्न करत असतो. बाप त्याला मजबूत बनवायचा प्रयत्न करत असतो. बाप त्याला खूप चांगल्या प्रकारे समाजात उभं राहण्यासाठी एकदम स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करत असतो. लेकरांचं मात्र लक्ष असतं मला खायलाच नाही मिळालं, मला हेच नाही. त्याचा एक बालिश प्रकारे त्याचा विचार असतो. त्याला वाटतं बापाचं लक्ष नाही माझ्या छोट्या छोट्या गोष्टीकडे, बाप मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो पण त्याला भविष्याची चिंता आहे. हालेलुया. लक्षात घ्या, मेंढपाळ ज्यावेळेस तुम्हाला अशा गोष्टी सांगेल त्यावेळेस त्या वाणीकडे कान द्या. प्रेम नाही म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच वेळेस तसं होतं. बऱ्याच वेळेस ते अंतःकरणामध्ये ते विचार येतात आणि आपल्या सगळ्यांचा शत्रू सैतान आहे आणि तो नेहमी फूट पाडायचा प्रयत्न करतो. आणि ह्या फूट पाडण्याच्या गोष्टीमध्ये आपण लक्ष दिलं पाहिजे की मी मेंढपाळाची वाणी ऐकणार आहे का, तर मी मेंढरू आहे. नाही मी ऐकणार नसेल, मी हिरवळ शोधत असेल तर शेळीच्या कॅरेक्टरने मी जातो. वाट माझी बदललेली आहे. एक दिवस असा येईल मी तुम्हाला अशा कितीही लोकांची भेट घालून देऊ शकतो की ते आज शेळीचं अंतःकरणाने जीवन जगत आहे आणि त्यांचा कोणीही मेंढपाळ नाही. लक्षात घ्या, त्यांचा कोणीही मेंढपाळ नाही. त्यांनी व्यसन सोडलं होतं पण आज पुन्हा एकदा त्यांनी व्यसन पकडलंय. कारण व्यसन करणाऱ्या पालकाच्या मागे ते जात. लक्षात घ्या, व्यसन करणाऱ्या पालकाचं काही वाटत नाही. असं त्या तो पित असेल, मला काय फरक पडतो. मला बायबलचं वचन सांगतो ना, एकच बायबल आहे, तिथं पण तेच आणि इथं पण तेच आहे, काय फरक पडतो. मग त्याची व्यक्तिगत लाईफशी काही देणं घेणं नाहीये लोकांना. लक्षात घ्या, अशा प्रकारे करणारे बरेच जण आज चुकीच्या मार्गाला जात आहे. सिद्धांत चुकीचे का असणार पण मला काही फरक पडतो. सिद्धांत चुकीचे असले तरी काही फरक पडत नाही. बायबलला मान्य नसलं का मला काही माहित नाही, पण मला मात्र ही योग्य बोलतो. माझ्यासमोर तोंडावरून हात फिरवतो आणि म्हणतो तुम्ही आज जेवायला याल का ब्रदर माझ्याकडे. ब्रदर खुश, ब्रदरला काही टेन्शन नाही. भले का तो बायबलचं वचन फॉलो करा नाही करणार, तुम्ही माझ्यावर भार टाका असं म्हणणारे बरेच जणांना आवडतात. पण त्याला स्टँड उभं करणारा, माझ्यावर भार टाकणार, तू 2 वर्ष आता उभा राहा, आता भार टाकायचं नाही माझ्यावर. का भार टाकायचं नाही? कारण इथून पुढे तू भार घेणार असला पाहिजे असं मेंढपाळ म्हणत असतो. तो त्याला आवडत नाही. तो 5 वर्ष झालं तर तू माझ्यावर टाका, मी चिंता वाहतो, मीच तुमची चिंता वाहतो. मला कधीही बोलवा मध्यरात्री, मी फोन केला लगेच हजर आहे, 5 मिनिटं मी हजर आहे, मध्यरात्री फोन करा असं म्हणणारा पालक खूप लोकांना आवडतो. पण असं म्हणणारा पालक नाही आवडत की आता मध्यरात्री फोन करायला बंद कर, आता प्रार्थनेसाठी तू उभा राहा, आता तुला गरज आहे प्रार्थनेची, तुला मध्यरात्री कोणीतरी मध्यरात्री फोन करून उठू दे याची गरज आहे तुला. असं लोकांना आवडत नाही. पास्टर येत नाहीत बघा, काय फरक. पास्टरांना फोन केला ना, पास्टर अजिबातच काही लक्ष देत नाहीत माझ्याकडे. आणि 1 वर्ष 2 वर्ष बायबल सांगतात 3 वर्षानंतर फळ आलं पाहिजे. बायबलचा नियम आहे किती वर्ष?
3 वर्ष तू फळ आलं नाही तर छाटून अग्नीमध्ये टाकायचं त्याला. बायबल मध्ये लिहिले, मी नाही सांगत आहे, हे माझ्या मनाचा विचार नाही. बायबल मध्ये लिहिले 3 वर्षानंतर 1 वर्ष 2 वर्ष 3ऱ्या वर्षी फळ नाही तर अग्नीत. आणि अग्नीत टाकायची कुणाची इच्छा नाही आज टाकलं तर शेळींच्या ग्रुपमध्ये वाढ पाहत येते. म्हणतो ठीक आहे वाढत राहा, गव्हाण निधन सोबत वाढणार, गव्हाण निधन सोबत वाढेल आणि एक दिवस येईल की निधन अग्नीसाठी जमा केलं जाईल आणि भाऊ मात्र कोर्टाला साठवलं. तुम्ही कोणाला विचारता, मी मेंढरू आहे की शेळी? जर शेळी असाल तर निश्चित अर्थाने तुमचं नुकसान आहे, लक्षात घ्या. स्वतःच तुम्ही नुकसान करून घेता. शेवटचं सगळ्यात वचन वाचून बंद करूया. मग मत्त्याचं शुभवर्तमान आणि त्याचा 25वा अध्याय, तिथंच पुन्हा एकदा या 34 पासून 46 पर्यंत वाचा. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्या म्हणे, अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते बदल घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले, ताणेला होतो तेव्हा पाणी प्यायला दिले, बरका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीत आला, पुढे बंदीशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमानच त्याला उत्तर देतील की प्रभूजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले खाव्यास दिले, भुकेले पाहून खाव्यास दिले, किंवा ताणलेले पाहून प्याव्यास दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी बंदीशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यास उत्तर देईल, मी तुम्हाला स्वचित सांगतो, ज्या ते तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले त्या आधी ते मला केले. हालेलुया. तो म्हणेल, आहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि सैतान व त्याचे दूत यांच्यासाठी जो सार्वकालिक आम्ही सिद्ध केला आहे त्यात जा. या ठिकाणी बायबल आपल्याला त्यांचं स्पष्टीकरण अजून दिलेलं आहे. तुम्ही नंतर ते अध्याय नंतर वाचू शकता. मी जी वचन तुम्हाला वाचून दाखवली या ठिकाणी. एक वचन वाचा, मत्तेचं शुभवर्तमान त्याचा 10वा अध्याय 16वं वचन. आणि तिथं असलेले, पहा लांडग्यांच्या मध्ये मेंढरांना पाठवावे जसे मी तुम्हाला पाठवितो, म्हणून तुम्ही सापासारखे चतुर व कबुतरासारखे सालसूद व्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लांडग्यांच्या मध्ये मेंढरांना पाठवावं तसं मी तुम्हाला काय करत आहे, पाठवत आहे. तुम्हाला माहित आहे बरेच लोक मेंढराच्या वेशानं जीवन जगत आहेत. मेंढराच्या वेशानं सर्वात शेवटी मी तुम्हाला सांगू द्या की मेंढराच्या वेशानं असणारे बऱ्याच जण शेळी अथवा लांडगा आहे आतमध्ये. कारण बायबल सांगतं की मेंढराच्या वेशानं ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. आंतरिक क्रूर लांडग्यांना आपण ओळखलं पाहिजे. आपलं अंतःकरण हे नेहमी नम्र, सहनशील, त्याच प्रकारे योग्य निवड करणं आणि मेंढराचा आवाज ऐकणार असलं पाहिजे. तर तुम्ही मेंढराच्या अंतःकरणाने जाणारे आहात. कारण लांडग्याचं अंतःकरण आणि मेंढराचा वेश या 2 गोष्टी जर तुमच्यामध्ये भेद असेल तर निश्चित अर्थाने मात्र ज्यावेळेस देव येईल त्यावेळेस देव योग्य न्याय करेल. आणि म्हणून मेंढराचा केवळ वेश धारण करू नका, तर आंतरिक आणि बाहेर या दोन्ही ठिकाणी तुम्ही मेंढर असलं पाहिजे, तरच वाचवले जा. लक्षात घ्या. नाहीतर आतमध्ये शेळी आहे, समोर तो येऊन बसलेला आहे, पास्टर हो 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 मी तुमचाच आहे, मी तुमच्या चर्चचा मेंबर आहे, मी ह्याच चर्चमध्ये बसलेला आहे आणि मला अजिबात तुमच्याविषयी काही चुकीचं माझ्या मनात नाहीये. आतमध्ये मात्र क्रूर लांडगा आहे. आणि अशा क्रूर लांडग्यांना देव शेळीच्या गणनेमध्ये ठेवेल. परत कारण बरेच जण तशा प्रकारचं अंतःकरण ठेवून असतात आणि देव त्या बायबल सांगतं स्पष्टपणे, ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला प्रतिफळ मिळेल. मग तुम्ही काय बोलता, काय कृती करता, कशा प्रकारे ढोंग करता, कशा प्रकारे. कारण बरेच आताच्या जगामध्ये सगळीकडे काय चाललेलं आहे, मुखवट्याचं जग आहे. हे जसं मी नेहमी म्हणत आलेलं आहे, कशाचं जग आहे, मुखवट्यांचं जग आहे. आणि या काळामध्ये मुखवटे धारण करणारे आजूबाजूला तुम्हाला भेटतील आणि चर्चेसमध्ये सुद्धा खूप मोठे मुखवटे धारण करणारे माणसं आहेत. आणि या मुखवटे धारण करणाऱ्यांना सगळ्यांना आपण ओळखलं पाहिजे. आणि आपण स्वतः जर मुखवट्या धारण करणारे व्यक्ती असू तर निश्चित अर्थाने आपण सुद्धा या मुखवटा धारण करण्याच्या स्वभावातून बाहेर आलं पाहिजे. मी जसा आत आहे तसाच मी बाहेर आहे. जसा मी मेंढरू आहे आतमध्ये तसाच मी बाहेर पण मेंढरू आहे. मी आतमध्ये शेळीचा स्वभाव आहे का, ठीक आहे, आतापर्यंत आलं होतं माझ्यामध्ये ते शेळीचा स्वभाव, पण इथून पुढे मात्र मी मेंढराच्या वेशाने नाही, तर मी केवळ स्वतः बाहेर मेंढराच्या अंतःकरणाने चालेल. हालेलुया. आजपर्यंत मी शेळीच्या स्वभावात चालत होतो, पण इथून पुढे मात्र मी बदलणार आहे.
हालेलुया. आजपर्यंत मला मात्र कळत नव्हतं की कशा प्रकारे काम करावं, पण इथून पुढे मात्र मी बदले. इथून पुढे मात्र मी मेंढराचा वेश जो आहे तो वेशच केवळ धारण करणार नाही, तर हृदय सुद्धा माझं मेंढराचं असेल, अंतःकरण सुद्धा माझं मेंढराचं असेल. बऱ्याच कुटुंबांच्या मध्ये त्यांच्या आंतरिक क्रूर लांडग्यांच्या मुळे किंवा ते केवळ ढोंग प्रार्थनेचं केल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये धार्मिकता नाही. लक्षात घ्या, त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची बायको प्रार्थना करते पण नवरा नाहीच करत आहे इतक्या वर्षापासून. का करत नाही? कारण तिने केवळ प्रार्थनेचं ढोंगच केलेलं आहे. ते येतात बसतात प्रार्थनेचं, इथं मात्र असं वाटतं की होली होली खूप प्रार्थना आहे, खूप जीवन चांगलं आहे, आणि घरी गेल्यानंतर मात्र सगळं काही बंद, कुठलं काही प्रार्थना नाही, काय नाही काय नाही काय नाही, सगळं जसं नवरा म्हणतो तशा प्रकारे जीवन जगतं. त्यांच्या समोर तुम्हाला मेंढराच्या विषयानं चाललं पाहिजे की मी मेंढरू आहे, मी नम्र आहे, मी पवित्र आहे, देव माझा मेंढपाळ आहे, देव माझ्या मेंढपाळा माझ्या जीवनामध्ये काम करतो. ही गोष्ट तुम्हाला घरात सुद्धा प्रगट केली पाहिजे, तर बाजूची लोक बदलतील. हालेलुया. नाहीतर तुम्ही घरात एक, बाहेर एक, आतमध्ये एक, चर्चमध्ये एक, सगळीकडे वेगवेगळ्या स्वभावाने जीवन जगत असाल तर काहीच होणार नाही. हालेलुया. सगळीकडे तुमचं आध्यात्मिक जीवन दिसलं पाहिजे. तुम्ही कुठेही जा, तुम्ही तुमच्या मित्रासोबत आहात, अविश्वासणारे मित्र असतील कदाचित, तुमचं नातेवाईक अविश्वासणारे असतील कदाचित, त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही मेंढरू आहात देवाचं. हालेलुया. तुमचा मेंढपाळ देवच आहे, लक्षात घ्या. ही गोष्ट विसरता कामा नाही. नाहीतर तिथं गेल्यानंतर मी मात्र त्यांच्यासारखा आहे, मी त्यांच्यासारखाच वाईट, त्यांच्यासारखाच क्रूर, त्यांच्यासारखाच त्रास देणारा, त्यांच्यासारखाच चुकीचं काम करणारा, त्यांच्यासारखाच मी जीवन जगतोय, तर तुमच्यामध्ये आणि जगामध्ये काहीच फरक नाही. हालेलुया. जर तुम्ही असं असाल तर तुम्ही केवळ वेश धारण केलं मेंढराचा, अंतरी मात्र तुम्ही तोच मनुष्य आहात सुद्धा की जो अगोदर होता. बाप्तिस्मा घेतल्यानंतर सुद्धा जर तुमचं जीवन तशा प्रकारचं असेल तर तुम्ही मात्र निश्चित अर्थाने शेळीच्या अंतःकरणाने चाललाय. आणि सगळ्यात मोठा हा शेळीचा गुणधर्म आहे कोणता? की बाहेर केवळ मेंढराचा वेश धारण करायचा आणि आतमध्ये मात्र क्रूर शेळी, आतमध्ये मात्र खादाड शेळी, आतमध्ये मात्र क्रूर लांडगा असं असायला नको. आणि म्हणून तो स्वभाव काढून टाका आणि वेश नका धारण करू, तर खऱ्या अंतःकरणाने मेंढरू बना. प्रभू तुम्हाला मदत करू या सगळ्या गोष्टींच्या सहाय्य